सूरनिरागसहो गणपती सूरनिरागसहो सूरनिरागसहो गणपती सूरनिरागसहो शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरद विनायक शुभनयना. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळी हे एक निसर्गरम्य गाव. एक गाव एक गणपती या प्रथेमुळे हे गाव इतर गावांपेक्षा थोडे वेगळे आहे. ही प्रथा फार पूर्वापार चालत आलेली आहे. इथे गणपतीची काळ्या पाषाणाची स्वयंभू मूर्ती आहे. इथे गणपतीच्या मूर्तीवरील निर्माल्याचे विसर्जन केले जाते. इथे गणपतीची आरती म्हणायची पद्धती इतर गावांपेक्षा थोडी वेगळी आहे. 2-3 आरत्या म्हटल्यानंतर गणपतीच्या मंदिराभोवती सारे भाविक भक्तगण हातात ध्वज घेऊन आणि आरती घेऊन त्या गणपतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात. इथे गणपतीला माझा गणपती किंवा तुझा गणपती असं न राहतात आपला गणपती ही वाढी ही भावना त्यांच्यामध्ये असते. प्रत्येकाला आपला गणपती आपले गाव हा भाव प्रत्येकाच्या मनी रुजलेला असतो. गड नदी शेजारी बसलेलं निसर्गरम्य कोळेगाव हे एक गाव एक गणपती या प्रथेमुळे प्रसिद्ध तर आहेच, तसेच सद्गुरू साटम महाराजांचं जन्मगाव म्हणूनही प्रसिद्ध आहे आणि याचा आम्हा सर्वांना अपसार्थ अभिमान आहे. एरवी मुंबईत न भेटणारे कोणी मित्रगण किंवा नातेवाईक गणपतीच्या दिवसात गावातील देवळात आवर्जून भेटणार. गणपतीच्या मंदिराच्या बाजूला सद्गुरू साटम महाराजांची सुंदर अशी मूर्ती असून त्या मूर्तीकडे पाहिलं की असं वाटतं की खरोखरच साटम महाराज इथे बसलेले आहेत. अशा निसर्गरम्य गावाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक कोकणकर प्रत्येक गावाला हा 1 दिवसाची का रजा होईना ती घेऊन गावाला ही भेट देणारच. बरोबर बोलला, खाली नको.
दोन्ही साईडला जागा पाहिजे रे. बघ लेफ्टला बघ ना, तू जायला लेफ्टला आहे का बघ जागा. लेफ्टला नाही बाबा तू मग काय सांगतो. अच्छा पूर्ण मागे झाला. छोटी पण आहे ना, चान्सच नव्हता रे पण, आणि त्याची पण कुठून जायला चान्स नव्हता. मी रस्ता 2 बसेस गाड्या क्रॉस होतील एवढं बनवली पाहिजे. पटकन ये. कसे आहात काकी? 21ची झाली आहे जुडी. किती करायचे? 21च्या आखी 3 बनवून करायचे. झाले की सांगा. हा बनवून झाले की सांगा. हो कापू तर अजून करायचे आहे. येत आहेत पहिली. मला बिचारा पोपट घाबरतो. दगडावर ठेवला पाहिजे ते ओल पकडलं नाही आता ठेवलं त्याच्यावर वरतीच ठेवलं. गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौराईचे म्हणजेच पार्वतीचे आगमन होते. घरातील सर्व सवाष्णी एकत्र येऊन गौराईला आणण्यासाठी मोठ्या आनंदाने निघतात. लहान मुलंही फटाके वाजून स्वतःचा आनंद व्यक्त करतात. गावातील नदीवरनं किंवा विहिरीवरनं 7 खडे आणि हळदीचं रूप हे विधिवत पूजा करून गौराईला सोनियाच्या पावलांनी घरी आणले जाते आणि तिची सेवा घरातील प्रत्येक जणी करत असतात. ती 2 दिवस माहेरी राहणार ह्या आनंदाने ती कशी आनंदी राहील आणि तिच्यापुढे कसा आनंद व्यक्त केला जाईल ह्याचेच सर्वांना कोड कौतुक असते. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी
याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतुनी तू बोलता न बोलता कळला अर्थ हा नवा आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती चम चम चांदणी चंचल दामिनी लख लख तेजाची ज्योत तू मनी हसली रंगली आज वेळावली आज स्वप्ना परी अवतरली लाडाची गौरी पाज माझी बगसली मोहरली खुलली काही मोगऱ्याची दादा पुढे जा. मेरी आदत पुरानी नई मंजिलों को पाना चुनूं आंखों में अंगारे हैं बातों में तलवारें हैं खतरों के खिलाड़ी
पाणी पण टाकतात ना अजून म्हणजे ज्यादा नाही रहता अजून मतलब और ऊपर से आलो आपण ग्रँड फिनाले एंट्रन्स कोणतं गाव आहे गौरीचे आगमन झाल्यानंतर नवमीला प्रत्येक घरामध्ये गौरी पुढे सवाष्णी स्वतःचा वौसा भरतात. वौसा म्हणजे सुपामध्ये पानं, फुलं, फळं, भाज्या ह्यांनी हा वौसा भरला जातो. तो वौसा प्रथम गौरीला दाखवून गौरीला स्वतःच्या त्या सौभाग्याच्या लेण्याची विनंती केली जाते. नंतर तो कुलदैवताला दाखवून आपल्या भ्रताराला पहिला दिला जातो. घरातील प्रत्येक पुरुषांना हा वौसा देऊन आपल्या घरातील कुटुंबातील उत्कर्षाची आणि दीर्घायुष्याची विनवणी केली जाते. कमी होते ना अमाऊंट खादी ग्रामात गेले कुठे
आता स्लो मोशन करतेलंय पण फ्रेम मध्ये येणार नाही का? हा असाच असाच रड. हा असा येतं लागत बरा. आता हे बघ, हे बघ आता. मला याला त्रास देतो. कुठे गेला? हा ठेव. हा घरी जाऊन खायचंय परत. हा हा ही कुठे गेली? हे घेऊन जा ना मग घरी घेऊन जा. घरी चालले कुठे? येत आहे सारा सगळे होतं दिशेला अच्छा भरपूर पाणी. तिथे वर म्हणजे पूर्णतः पाणी वर्षाचे 12 महिने पाणी असायचं तिकडे. आवाज येतो ते तुमच्या जागेत तिकडे. ती जागा तुमची आहे. हा आवाज येतोय. पाणी जाऊन दे पाटाला
घाटाला कैशीच्या बनाला हेशीची पाच सुपे गौरायच्या ओशाला गौरायच्या ओशाला गौरीशी ऐसे म्हणून वर्ष झाले वर्ष झाले ऐसे म्हणून वर्ष झाले ग वर्ष झाले माझ्या बंधूला पुत्र झाले ओ पुत्र झाले माझ्या बंधूला पुत्र झाले व पुत्र झाले ते बाई कळले बाजारात हो बाजारात ते बाई कळले बाजारात. मुंबई गाव जावईच्या गौरीच्या बहिणीच्या फुगड्या पादरी जागा जगात रात बरोबर है हो जाएगा शहनशाह हो जाएगा क्या हंसू नको नीट कर. एक साइड पण अशी तू मध्ये येऊ नको. आवाज काढ. हे बघ आता बघ आधी बघ. अरे हे अडकते गौरी माते की रसद घेतो एका ते रसद घे ना मग पाठी असेल ना तुम्ही पाठी बघून सरळ करा. पाठी घेतो. गौराईच्या विसर्जनाच्या दिवशी तिची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. गावातील सर्वच लहान थोर मंडळी एकत्र येतात. गौराईला निरोप देताना मन थोडं जड होतं, हे लावतं. गौराईचं ते सुंदर मनोहर रूप डोळ्यात प्रत्येकजण साठवत असतो.
तिची परत एकदा विधिवत पूजा केली जाते. तिची आरती करून तिला आळवणी विनवणी केली जाते. नाही सुका सुका गौराईला शेगल्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग तो नैवेद्य प्रत्येकाला वाटला जातो. एरवी तुम्ही कितीही शेगल्याची भाजी करा, पण त्या दिवशी तिची मिळणारी चव जी असते ती अप्रतिम असते. माहेरून देणाऱ्या मुलीला जसं आई काही बांधून देते ना, तसं गौराई माहेरून निघताना तिच्यासाठी प्रवासामध्ये लागण्यासाठी खाण्यासाठी तिला डाळ आणि तांदूळाचे केळीच्या पानातली पुडकी बांधून दिली जातात. गौराई सोनियाच्या पावलांनी माहेरून निघते, पण पावलात सोनियाच्या पावलांचा ठसा मात्र माहेरी उमटून जाते. सोशल मीडिया खूप अजून पाय माका जाऊ मोठं काही मी खायच नाही. हा ना, मी तू खाता तो घेतला असता आणि बघता कॅमेरा मध्ये गेला असतो आता खात गावडीवर तिकडे बघा किती मोठी काकडी, ती बघा तिकडे बघा. आणि ती बघा कडे गेले हे बघा बारक्या काकडे, हे बघा इथे बघा, ते बघा बारकं पडवळ, आणि हे काकडीचं आहे आणि ते पडवळचं पडवळ. अच्छा ते बघा लाकूड काय नाही. हे बघा हे तुळशीचं पानं, हे काय ते आपलं फुलं, छोटी फुलं. आता आपण आपल्या ते बघा आमची बाग, ते बघा आमची बाग. इथे कॅमेरामॅन चल द्या व्हिडिओ शूटिंग. गोंड्याची झाडं, गोंड्याची बघा. आणि ते हे बघा मगाशी दाखवले होते इतके बघा. हे वांग्याचं झाड, वांगे. हे बघा वांग पण आले, हे बघा वांग. आणि हे नारळाचं झाड, नारळ पण आले. हे बघा आमचे थोडेसे पडले. हे बघा केळीचं झाड, ॲलोवेरा प्लांट, गोंडे. पुढे अजून खूप झाड आहेत, ते नंतर दाखवले. इथे पण झाले.
इथे पण एक गोंडा आहे. हे बघा आता आमचं नवीन चेरीचं झाड अरे वा. आता नवीन लावलंय. ते बघा आयुर्वेदिक झाड आणि हे आयुर्वेदिक झाड जे माणसं कधी हे करतात आयुर्वेदिक हे आणि हे दोघी आपल्याला उपयोगी करतात. कारण की कोणाला हे काहीतरी होईल तर काहीतरी बरं वाटत. नाव नाही माहिती तुका? नाही नाव नाही माहिती. नाही तर नाव काय नसतं. आयुर्वेदिक पाला फक्त. अच्छा. हा बघ भोपळाचं झाड. भोपळा काय? हा बा भोपळा आला नाही पण भोपळ्याची फुलं आली. तिकडे पेरूचं झाड आहे. पेरूचं झाड ते पुढे आहे अजून एक. आणि तिकडे इकडे आहे. हे बघा इथे आमची जुनी झाडं आधीची लावलेली आहे. झाडांचं नावच मला माहिती नाही. हे बघा मोठं असेल तर तू काय हे आमची शोसाठी झाडं असतात पण आम्ही इथे लावली आहेत जंगलासाठी. असं चांगलं वाटतं. हे पेरूचं झाड त्याच्या अजून हे बघा हे पेरूचं झाड आणि हे अळूचं हे. अरे तिकडे केळीचं झाड आहे अजून. चला इकडे जाऊया. झाडात तर जपून चालावं लागतं. अशी कधी तुम्ही आलात नाही इथून तर जपून चला. कारण की झाडं इकडे लागतात ना इकडे दगड पण असतात. बरोबर. आणि ही बघा मोठी तुळशी. आणि ती बघा मोठी तुळशी. तुळस आणि हे ॲलोवेरा प्लांट. बरोबर. आणि हे मोठी अळवळ अजून मोठी हे बघा गोंडा. हा बघा ह्याला असे येतात कधी कुठकुठल्या गोंड्याना असे असतात. आणि आम बघा हे बघा मोठे गोंडे माझ्यापेक्षा मोठे आहेत. तुझ्या एवढे आहेत. बरोबर. आणि हे बघा ऊसाचं झाड. हे कुठे हे बघा हे जे आहे ते ऊसाचं झाड आहे. आणि हे मोठी हळू हे बघा पपया पण आहेत ना. हे बघा पपई ते आता हे बघा हो. इथं बारकी मुलं पण झोपू शकतात. इथे लिंबाणीचं झाड आणि हे चाफ्याचं झाड. हे ऊस आणि ते गुलाब. आणि हे बघा हे पण लिंबाणीचं झाड आहे. नंतर तुम्हाला कोंबडीची अंडी दाखवते. हे एक झाड आहे कुठलं तरी आहे मला काकाने लावलं माझं. हे पान हे कुठलं ते हा हे आहे ते पान आहे. कसला पाला आहे तो. हे आपण हे करतो ना फोडणीचा भात त्याच्यामध्ये हे हा लागतो कढीपत्ता. हा आणि हे लिंबाणीचं झाड ते आमच्या आजींचं. हे बघा लिंबू काय नाही खराब झाले ते. हे खराब झालेलं आहे आता हे टाकून दिलं. हे बघा किती चांगले आले. चला पुढे जाऊया. तिकडचं आलं ना आता तुम्हाला अंडी दाखवूया. हे बघ मोठे अननस आणि हे मेंदीचं झाड. अच्छा. इथे या आता अंडी बघूया. चला या आवडीचं पण बघून बारकी मुलं पण खुश होतं. असं चांगलं आहे. हे बघा हे पण मोठे आहेत मोठे पण इथे लागतं नाही. हा आमचा ट्रॅक्टर शेतीच्या कामाला ट्रॅक्टर. ही माझ्या पप्पांची बाईक ज्याने मी शाळेत जातो. इकडे बघूया आहेत का. आतमध्ये खुराड आहे आता काका खून ही कोंबडी आहे. हिला अंड दिले का म्हणजे ओरडतलंय ना. नाही दिलं अंड. पळायला गेलं की असं पकडायचं आता टाकायचं. अरे बारकी पहिले दाखवतो थांबा तुम्हाला.
बघा कोंबडीची बारकी पिल्लं. माझी बारकी पिल्लं बारकी कोंबडी. दोनच कोंबडी आहे. हो तिकडे ती बघा एक कोंबडी ती बघा पांढरी कॉक आहे बघा कशी दिसत आहेत ती. आता उघडं ठेवलं तर बाहेर येणार ना म्हणून मी आता बंद करतो. चला आता तुम्हाला अंडी दाखवली ना. आता इकडचं फिरूया सगळं. मी जरा कॅमेरा ठेवून येतोय. आता कालचा मिट्टू. नाव काय आहे तुझं? मिट्टू 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 मिट्टू. तुम्हाला आपली मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी के फैनी पिला, मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, हर टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. बाई को लाटी बाई को प्रेमी चिहाई को वाली मचा, बाई को साथी में जाई को फिकर को छोड़ को लेकर पिला. बाई को लाटी बाई को प्रेमी चिहाई को वाली मचा, बाई को साथी में जाई को फिकर को छोड़ को लेकर पिला.
बाहों में बाहे डालो जी, बिक न जाए संभालो जी। ऐसी हवाओं में भीगी फिजाओं में होश मुझे है कहाँ, मस्ती भरा है समा, हम तुम है दोनों यहाँ। आंखों में आ जा, दिल में समा जा, झूम जमीन आसमां, मस्ती भरा है समा, प्यार से प्यार। स्वर्गापेक्षा सुंदर